विद्यार्थ्यांनो, काल आपण प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार हा भाग घेतलेला होता आणि कालच्या भागामध्ये आपण कालच्या हा तक्ता भारतातील भांडवल बाजार संरचना हा भाग घेतलेला होता. आजही त्या भागाचा थोडासा भाग आपल्याला त्यातलं जे एक्सप्लेनेशन आहे तो भाग आपण घेणार आहोत आणि आजच्या तासिकेमध्ये हा पार्ट्स आपला संपलेला असेल. कारण भारतातील भांडवल बाजारातील समस्या हा जो आपल्या पुस्तकामध्ये दिलेला भाग आहे, भारतातील भांडवल बाजारातील समस्या, पेज नंबर 88 वर जे दिलेला आहे, परंतु यावर्षीच्या सिलेबस मधनं हा भाग समस्याचा भाग कमी केलेला आहे आणि म्हणून आपण जेवढा भाग घेतलेला भारतातील भांडवल बाजार संरचना आणि भारतातील भांडवल बाजाराची भूमिका ह्या दोन पार्ट्स मध्ये आपल्याला आजचा भाग घ्यायचा आहे. आज आपण भारतातील भांडवल बाजार संरचना या अंतर्गत कालचा जो तक्ता आपण बघितलेला होता तो तक्ता इथे आताही आहे. बघा, भारतातील भांडवल बाजार संरचना, बाकीचा भाग मी मिटवला. सरकारी रोखे, औद्योगिक रोखे बाजार आणि वित्तीय विकास, वित्तीय संस्था आणि वित्तीय मध्यस्थ, हे जे चार पार्ट्स आपण पाहिलेले होते ते चार पार्ट्स आपण या बाजूला घेतो आहे आणि थोडक्यात समजून घेतो आहे. भांडवल बाजार संरचना, सरकारी रोखे बाजार काय येते आहे, याला सोनेरी रोखे बाजार, गिल्ट एज्ड म्हणताय त्याला, गिल्ट एज्ड बाजार. म्हणजे याचा अर्थ सुवर्ण धातू याच्या आधारावर सोनेरी रोखे बाजार, गिल्ट एज्ड बाजार म्हणजे ज्या काही आंतरराष्ट्रीय वस्तूच्या किमती निश्चित होताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव काय आहेत, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात चालणारं चलन सध्या डॉलर आहे आणि त्याचबरोबर सर्वात मोठा म्हणजे एकमेव धातू जो चालतो आंतरराष्ट्रीय बाजारात देवाणघेवाणासाठी तो आहे सोने. आणि म्हणून त्या आधारावर हा जो आहे सरकारी रोखे बाजार, सोनेरी रोखे बाजार, गिल्ट एज्ड बाजार असे म्हणतात, या बाजारात सरकारी व निमसरकारी रोख्यांचा व्यवहार होतो. म्हणजे जे सरकारी या गव्हर्नमेंटचे रोखे बॉन्ड्स ज्याला म्हणताय किंवा गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज ज्याला म्हणतो आहे त्याचा व्यवहार होतो आहे. आणि निमसरकारी सेमी गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट असेल त्याच्या सुद्धा जे रोखे असतात त्यांचा व्यवहार केला जातो आहे. आणि म्हणून सरकारी रोखे बाजारामध्ये सोनेरी गिल्ट ज्याला रोखे बाजार, गिल्ट एज बाजार असं म्हणतो आहे, या बाजारामध्ये सरकारी व निमसरकारी रोख्यांचा व्यवहार केला जातो आहे. म्हणजे सरकारचे जे रोखे आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे और सेमी गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, त्याची खरेदी विक्री या रोखे बाजारामध्ये केली जाते आहे. त्याला सरकारी रोखे बाजार असं म्हणतो आहे. दुसरा घटक औद्योगिक रोखे बाजार, इंडस्ट्रियल सिक्युरिटीज मार्केट, इंडस्ट्रियल सिक्युरिटी किंवा इंडस्ट्रियल बॉन्ड मार्केट. यामध्ये औद्योगिक रोखे बाजारामध्ये हा बाजार जुन्या व नवीन कंपन्यांनी, जुन्या ज्या ऑलरेडी स्थापन झालेल्या आहे व ज्या नव्याने स्थापन झालेल्या आहेत त्या कंपन्यांनी लागू केलेले भाग, शेअर्स ज्याला म्हणतो आहे, आणि ऋणपत्रे ज्याला आपण बॉन्ड्स म्हणतो आहे किंवा डिबेंचर्स म्हणतो, बॉन्ड नाही डिबेंचर्स म्हणतो आहे, ऋणपत्रे यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे औद्योगिक रोखे बाजार, इंडस्ट्रियल बॉन्ड मार्केट किंवा इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट हा बाजार जुन्या व नवीन कंपन्यांनी लागू केलेले भाग म्हणजे शेअर्स आणि ऋणपत्रे, डिबेंचर्स म्हणजे शेअर्स आणि डिबेंचर्स यांच्याशी संबंधित आहे. जुन्या व नवीन भागांच्या विक्रीतून बाजारपेठा नवीन भांडवल उभारण्यास मदत करतात. म्हणजे नवीन ज्या कंपन्या आलेल्या आहेत त्यांचे शेअर्स विकल्या जाणार, त्यांचे कर्जरोखे विकल्या जाणार, त्याचबरोबर ऋणपत्रे विकले जाणार, त्याचबरोबर ज्या जुन्या कंपन्या बाजारामध्ये स्थापन झालेल्या आहेत त्यांचे नव्याने जर काही शेअर्स विकले जाणार असेल, त्यांचे काही नव्याने ऋणपत्रे विकले जाणार असेल तर ते विक्रीचं काम या औद्योगिक रोखे बाजारामध्ये होते आहे. आणि म्हणून या बाजारपेठा नवीन भांडवल उभारण्यास मदत करतात. नेक्स्टचा भाग आहे याच्यामध्ये वायदे बाजार, ज्यामध्ये वायदे म्हणजे एकमेकांना देवाणघेवाणीचे करण्यात येणारे व्यवहार जे लिगलाइज असतात, ज्यामध्ये कायदेशीर हा व्यवहार झालेला असतो, यामध्ये हा वायदे बाजार हा
भांडवल बाजाराचा महत्वाचा घटक आहे. वायदे बाजार म्हणजे या ठिकाणी लिगलाइज व्यवहार, देवाणघेवाणीचे, कर्ज रोख्यांचे, समभागाचे किंवा रोखे व्यवहार, ज्याला आपण भाग म्हणतो आहे, शेअर्स म्हणतो आहे, याचे जे व्यवहार होतात हे व्यवहार वायदे बाजारात केले जात आहेत आणि म्हणून वायदे बाजार हा भांडवल बाजाराचा महत्वाचा घटक आहे. वायदे बाजार हा भांडवल बाजाराचा महत्वाचा घटक आहे. वायदे बाजार ही एक व्यवस्था आहे. वायदे बाजार ही एक व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, रोखे इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे या वायदे बाजाराच्या माध्यमातून रोखे, ज्याला आपण बॉन्ड्स म्हणतो आहे, आणि ज्याला इक्विटी शेअर्स असं म्हणतो आहे, ज्याला रोखे किंवा समभाग यांचा व्यवहार केला जातो आहे, इत्यादींचा समावेश या वायदे बाजारात होतो आहे. त्याची ही व्यवस्था बॉम्बे वायदे बाजार, त्याला इंग्लिशमध्ये बीएसई, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आज संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातील मुंबई हे शहर औद्योगिक क्षेत्राच्या बाबत आणि या खरेदी विक्रीच्या बाबत, कशाच्या, रोखे व्यापार असेल किंवा शेअर्स खरेदी विक्रीचा जो भाग असेल, यामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ जी काय आहे ते बॉम्बे वायदे बाजार, बीएसई, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं म्हणतं आहे, बीएसई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि दुसरा आहे राष्ट्रीय वायदे बाजार, एनएसई, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे दोन घटक औद्योगिक रोखे बाजारामध्ये काम करत आहेत. आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुंबईचं औद्योगिक रोखे बाजार, ज्यामध्ये औद्योगिक रोखे बाजारामध्ये बॉम्बे वायदे बाजार हा महत्वाचा, बीएसई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा महत्वाची भूमिका. म्हणजे नवीन कंपन्या असेल किंवा जुन्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी विक्री करायची असेल तर ती शेअरची खरेदी विक्री करणारा जो भाग असतो आहे हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून केला जाते आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला मागे सांगितलं की व्यापारी बँकेमध्ये डीमॅट नावाचं अकाउंट आपल्याला उघडावं लागते आणि हे डीमॅट अकाउंटच्या माध्यमामधून कर्ज रोख्यांची आणि शेअर्सची खरेदी विक्री केली जाते आहे. हा सर्वात मोठा बाजार बॉम्बे वायदे बाजार आपल्या इथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि राष्ट्रीय वायदे बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज या माध्यमामधून औद्योगिक रोखे व्यवहार चालत आहे. काल आपण बघितलं याच्यात तिसरा घटक आहे विकास वित्तीय संस्था. विकास वित्तीय संस्था, डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूट, डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूट या अंतर्गत खाजगी क्षेत्राला काय करतात या विकास वित्तीय संस्था, तर खाजगी क्षेत्राला मध्यम व दीर्घ मुदतीची आर्थिक मदत करतात. खाजगी क्षेत्राला मध्यम व दीर्घ मुदतीची आर्थिक मदत करतात. इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एक नाव, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI. दुसरं नाव आहे इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया, IIBI. काल आपण हे घटक घेतले, मी तुम्हाला सांगितलं IIBI, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया. हे जे विकास वित्तीय संस्था आहेत, या विकास वित्तीय संस्था आपल्या औद्योगिक बाजारात आणि भांडवल बाजारामध्ये मदत करतात. कशाला, खाजगी क्षेत्राला मध्यम व दीर्घ मुदतीची आर्थिक मदत. म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या स्थापन होत आहेत, मोठमोठे कारखाने स्थापन होत आहे, पण त्यासाठी लागणारं भांडवल जर उभं करायचं असेल तर ते भांडवल उभं करताना किंवा त्याला लागणारा जो पैसा आहे हा पैसा उभा करून देण्याचं काम या बँक्स करतायत किंवा या इंडस्ट्रियल वित्तीय संस्था करता आहेत. त्यामध्ये पहिलं नाव आहे IFCI, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया, आणि IIBI, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया, आणि IFCI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या दोन संस्था मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी क्षेत्राला मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज उभं करून देतात भांडवल बाजारामधून. ही तिसरा घटक आपण किंवा तिसरी वित्तीय संस्था पाहिली. चौथा आहे वित्तीय मध्यस्थ, फायनान्शियल मीडिएटर्स. फायनान्शियल मीडिएटर्स मध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो, तर त्यामध्ये गुंतवणूकदार व कर्जदार यांचा दुवा म्हणून हे कार्य करतात वित्तीय मध्यस्थ. कोणाचं मधून, गुंतवणूकदार, ज्याला आपली रक्कम पैसा गुंतवायचा आहे ते गुंतवणूकदार, व कर्जदार, ज्याला कर्ज घ्यायचं आहे ते कर्जदार, यांचा दुवा म्हणून कार्य करतात. यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो आहे, यामध्ये व्यापारी बँक, म्युच्युअल फंड्स,
भाडेपट्टी म्हणजे लीजवर देण्यात येणारे व्यवहार. लीज म्हणजे 99 वर्षाची लीज. 99 वर्ष म्हणजे मालकी हक्क सरकारकडेच राहणार, परंतु एखाद्या माणसाला ती वस्तू वापरण्यासाठी दिली, त्याला आपण लीज असं म्हणतो आहे. म्हणजे भाडेपट्टी कंपन्या, उद्यम भांडवल कंपन्या इत्यादींचा समावेश या वित्तीय मध्यस्थांमध्ये होतो आहे. म्हणजे त्याला आपण फायनान्शियल मीडिएटर्स म्हणतो आहे. हे काय करतात तर गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यामध्ये दोघांना जोडून देण्याचं काम करत आहे. गुंतवणूकदाराला आपला पैसा गुंतवायचा आहे आणि कर्जदाराला बाजारातून पैसा उपलब्ध करून घ्यायचा आहे. हे दोन घटक जोडून देण्याचं काम या वित्तीय संस्था करतायत, वित्तीय मध्यस्थ करता आहेत. ते फायनान्शियल मीडिएटर्स आणि यामध्ये मोठं काम करताय व्यापारी बँक, त्यानंतर म्युच्युअल फंड्स, भाडेपट्टी ज्याला आपण लीज कंपन्या असं म्हणतो आहे, आणि उद्यम भांडवल कंपन्या ज्या आहेत. उद्यम म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशनच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम करतात आणि म्हणून यांना वित्तीय मध्यस्थ असं म्हणतात. हा एक भाग झाला भांडवल बाजार संरचनेचे हे 4 घटक. आता आपण पाहणार भारतातील भांडवल बाजार संरचना. ऑलरेडी कालच्या याच्यात घेतलेलं होतं. सरकारी रोखे, औद्योगिक रोखे बाजार आपण इथे घेतलेला आहे. विकास वित्तीय संस्था आणि वित्तीय मध्यस्थ हे 4 घटक घेतले. आता आपण पाहणार भारतातील भांडवल बाजाराची भूमिका. थोडक्यामध्ये भारतातील भांडवल बाजाराची काय भूमिका आहे तो घटक आपण या ठिकाणी घेणार. भारतातील भांडवल बाजाराची भूमिका नंबर 1, दीर्घकालीन मुदतीची बचत. म्हणजे दीर्घकालीन मुदतीची बचत निर्माण करून देण्याचं काम हा भारतातील भांडवल बाजार करतो आहे. कशाच्या माध्यमातून? सुरक्षा रोख्यांच्या विक्रीतून. म्हणजे ज्याला आपण सुरक्षा रोखे, सिक्युरिटी बॉन्ड ज्याला म्हणतो आहे किंवा सिक्युरिटीज ज्याला म्हणतो आहे, सुरक्षा रोख्यांच्या विक्रीतून लोकसंख्येच्या विविध भागातील म्हणजे लोकांकडून विविध भागातील दीर्घ मुदतीच्या बचतीस एकत्रित करण्यास मदत करतो. म्हणजे दीर्घ मुदत बचत करण्यासाठी अनेक लोकांकडून दीर्घ मुदतीच्या बचतीसाठी हा व्यापार भारतातील भांडवल बाजार महत्वाची भूमिका बजावतो आहे. आणि म्हणून दीर्घकालीन मुदतीची बचत ज्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो आहे. फिक्स डिपॉझिट मध्ये व्यापारी बँकांना मोठ्या प्रमाणात एक गॅरंटी मिळालेली असते की आपण एवढा पैसा बाजारामध्ये गुंतवू शकतो, कारण ज्या माणसाने हा पैसा गुंतविलेला आहे त्याची जी मुदत ठरलेली आहे त्या मुदतीपर्यंत तो माणूस आपल्याला पैसे परत मागायला येणार नाही. आणि म्हणून दीर्घकालीन मुदतीची बचत या भांडवल बाजारामध्ये केली जाते आहे. या माध्यमातून कंपन्यांना, सरकारी कंपन्यांना, खासगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची उपलब्धता होते आहे. पहिला घटक भांडवल बाजाराची भूमिका. दुसरा घटक समभाग भांडवल पुरविणे, ज्याला समभाग इक्विटी शेअर्स ज्याला म्हणतो आहे. समभाग भांडवल पुरविणे. भांडवल बाजार उद्योगांना समभाग भांडवल प्रदान करतो. म्हणजे भांडवल बाजार उद्योजकांना समभाग भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये, समभाग म्हणजे ज्याला आपण सिक्युरिटीज म्हणतो, ज्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडून पैसा गोळा करून त्या माध्यमामधून भांडवल गोळा करण्याचं काम, आणि हे गोळा केलेलं भांडवल खासगी कंपन्या आणि सरकारी कंपन्यांना उपलब्ध करून देण्याचं काम हा भांडवल बाजार करतो आहे. समभाग भांडवल पुरविणे. नंबर 3, परिचालन कार्यक्षमता, ज्याला आपण चालविणे, कारखाने चालविणे किंवा मोठे उद्योग संस्था परिचालन करणे, त्याची कार्यक्षमता. भांडवल बाजार व्यवहारातील खर्च कमी करतो. म्हणजे भांडवल बाजाराच्या माध्यमातून व्यवहारातील खर्च कमी होतो व व्यवहार प्रक्रिया सुलभ करून समभागाच्या खरेदी विक्रीतील निरसनाची वेळ कमी करतो. म्हणजे भांडवल बाजारामध्ये या 2 गोष्टी होतात की जो भांडवल पाहिजे, जे भांडवल पाहिजे नवीन कंपन्यांसाठी किंवा जुन्या कंपन्यांसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि देशामध्ये आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी हा भांडवल बाजार परिचालन कार्यक्षमतेमध्ये वाढ करतो आहे. कशाची? भांडवल बाजार व्यवहारातील खर्च कमी करतो व व्यवहार प्रक्रिया सुलभ करून समभागाच्या खरेदी विक्रीतील निरसनाची वेळ, जे आपल्याला क्लिअरिंग म्हणतो आहे, समभागाच्या यातलं क्लिअरिंग करायचं आहे. समभाग विक्री करणे आणि खरेदी करणे आणि त्यामधून उपलब्ध होणारे रक्कम याच्या निरसनाची वेळ कमी केल्या जाते आहे. आणि त्यामुळे कमी वेळामध्ये या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची उपलब्धता होते. ही भांडवल बाजाराची तिसरी भूमिका आहे, परिचालन कार्यक्षमता. चौथा घटक आहे त्वरित मूल्यांकन. त्वरित मूल्यांकन. भांडवल बाजार समान समभाग आणि कर्ज रोखे, समान समभाग आणि कर्ज रोखे साधनांचे उचित आणि त्वरित मूल्य निश्चित करण्यास मदत करते.
म्हणजे समभागाचे त्या कंपनीची बाजारातील पद काय आहे आणि त्या आधारावर त्या कंपनीच्या समभागाचं मूल्य काय राहील हे ठरवून देण्याचं काम या भांडवल बाजाराच्या माध्यमामधून होते आहे. म्हणजे गुंतवणूकदाराची फसवणूक होणार नाही आणि त्याचबरोबर कर्जदाराला किंवा भांडवल कंपन्यांना जे पाहिजे असलेलं भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम त्वरित मूल्यांकनाच्या माध्यमामधून भांडवल बाजार करतो आहे आणि म्हणून भांडवल बाजाराची ही सुद्धा महत्वाची भूमिका आहे. आणि लास्ट पार्ट आहे कोऑर्डिनेशन. गुंतवणूकदार कर्जदार कोऑर्डिनेशन करते आहे, समन्वय निर्माण करतोय कशामध्ये? भांडवल बाजार वास्तव आणि वित्तीय क्षेत्र. भांडवल बाजाराचं वास्तव काय आहे तो घटक आणि वित्तीय क्षेत्र, समभाग आणि कर्ज रोखे, सरकारी आणि खाजगी क्षेत्र, देशांतर्गत आणि बाह्य निधी इत्यादी मध्ये एकत्रीकरण करण्याचं काम हा भांडवल बाजार करतो आहे. म्हणजे या सर्व घटकांमध्ये आपण जे घटक पाहिलेले आहे, वास्तव काय, भांडवल बाजाराचं वास्तव काय आहे, वित्तीय क्षेत्राची परिस्थिती काय आहे, समभाग आणि कर्ज रोख्याची स्थिती काय आहे, सरकारी आणि खाजगी क्षेत्र कोणत्या प्रकारामध्ये काम करते आहे, देशांतर्गत आणि देशाबाहेरच्या बाह्य निधी इत्यादी मध्ये हे सर्व घटक समन्वय साधण्याचं काम हा भांडवल बाजार करतो आहे. आणि म्हणून भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी प्राप्त करून देण्याचं काम भारतातील भांडवल बाजार याची महत्वाची भूमिका आहे. आपण एवढा घटक या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा भाग आजच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा घटक आणि हे प्रकरण आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. या घटकावरचे स्वाध्याय आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेऊ.